लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवरती टीका केल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेत। राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या हाकेंनी 24 तासात माफी मागावी असं मिटकरी म्हणाले। तर मिटकरींनी हाकेंवरती सडकून टीका सुद्धा केली आहे। तर या टीकेला हाकेंनी सुद्धा उत्तर दिलंय। विकास आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून स्वतः त्याचा मलिदा लाटून मी ओबीसीचा नेता आहे म्हणत ओबीसी आणि मराठा असा सामाजिक वाद निर्माण करणारा जो कोणी हाके नावाचा माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुले आहे 24 तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी आणि इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये। हा माणूस डोक्यानं सरकलेला माणूस आहे। त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप धांदात खोटे असून एक राजकीय आम्ही जे काही ओबीसी VJNT शोषित वंचितांचे प्रश्न उपस्थित केले या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांसमोर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे। त्यामुळं मला वैयक्तिक डॅमेज करणं बदनाम करणं हा एवढा एककलमी कार्यक्रम त्या अमोल मिटकरींचा आहे। त्यामुळं असल्या आरोपांना मी त्याच्या भीकसुद्धा घालत नाही। अमोल मिटकरी गर्दुल्ल्या तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता तुझी बुद्धी गहाण पडली। तर रायगड आणि नाशिक हे दोन जिल्हे असे आहेत की जिथे अजूनही महायुतीतला सरकारमधला पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। रायगडमध्ये हा वाद कसा विकोपाला गेला आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होते तेव्हा त्यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं एक प्रश्नही विचारला गेला। पालकमंत्री पदावरनं काही अडतंय का किंवा अडलंय का असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला दिलं आणि यावरनं संजय राऊतांनी सुद्धा जोरदार टोल लगावलाय। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। बघा ते बरोबर बोललेले आहे। पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का? ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही आहे। मंत्री कामच करत नाही आहेत। मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालत आहे। मंत्री भरत गोगावलेंची मिमिक्री करणाऱ्या सुनील तटकरेंची आता उलटी गिनती सुरू झाली आहे। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर नाव सांगणार नाही असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना दिलेला आहे। तर सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असं म्हणत थोरवेंनी तटकरेंना डिवसलाय। दरम्यान 2029 तटकरे पुन्हा खासदार होतील असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थोरवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 1 रुपया घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली। परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं। पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली। बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या ती मिमिक्री करायला लागलाय भरत शेठची, त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर 2029ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकातीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। ज्यांना मालकत्व नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू नये असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवरती निशाणा साधलेला आहे। तर गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार सुद्धा केलाय। ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये। पहिलं मालकत्व स्वीकारा। आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅथ खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू
तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं. बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे. महेंद्रजी सांगितलं काही झालं तरी चालेल, पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे. तर पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावरती आणू नका अशी विनंती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रायगडमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांना केली आहे. रायगडच्या माझ्या सर्व भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या, युतीमधल्या, महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात. जाहीर वक्तव्य करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही. माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन, पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं. दरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माला 30 मे रोजी पोलिसांनी अटक केलेली होती. ठाण्यातील कळवा परिसरामध्ये राहणाऱ्या रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार होती. त्याला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि ठाणे कोर्टाने रवीला 5 जूनपर्यंत पुन्हा एकदा कोठडी सुनावलेली आहे. रवी वर्माने मुंबईतील नौदल डॉकयार्डच्या स्थानकाची माहिती जी आहे ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पाठवल्याचं समोर आलेलं होतं आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटना संवेदनशील ठिकाणचे अनेक नकाशे पाठवण्यात आल्यामुळे ठाणे टेस्टच्या टीमने रवी वर्माची चौकशी केलेली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी मागितली आहे. तर रवी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा तपास यंत्रणांनी दावा केलेला आहे. तर रवीने हेरगिरी पैशांसाठी केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी ज्या पद्धतीने बाजू मांडली मात्र यामध्ये कुठलेही सबळ पुरावे नसल्याचं आरोपीचे वकील राजहंस गिरासे यांनी सांगितलेलं आहे. आरोपी रवी वर्माच्या वकिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी. नोव्हेंबर 2024 पासून हा प्रकार चालू होता. नोव्हेंबर 2024 नंतर ते मे 2025 पर्यंत मी म्हणजे आरोपीने पूर्ण प्रकारे सहकार्य केलेलं आहे या गोष्टींना आणि पोलिसांना जे तपासात हव्या असणाऱ्या गोष्टी होत्या, माझा मोबाईल होता किंवा डायरी होती, या सर्व गोष्टी मी पोलिसांना सुपूर्द केलेल्या आहेत. म्हणून आता पोलीस कस्टडीची मला कुठलीही गरज नाही, मला ज्युडिशियल कस्टडी होण्यात यावी. सर, कशा प्रकारे जे आहे पोलिसांकडनं सरकारी वकिलांकडनं देखील सांगण्यात आलंय की आरोपीने जे आहे हेरगिरी करत भारतातील काही नकाशे देखील जे आहेत ते पाठवलेले आहेत किंवा काही ट्रान्झॅक्शन देखील झाल्याची जे आहे ते कोर्टात युक्तिवादा दरम्यान समोर आलेलं आहे. ऍक्च्युली नकाशा वगैरे असला कुठलाही प्रकार आम्ही म्हणजे आरोपीने पाठवलेला नाहीये आणि त्या संदर्भात कुठलाही पुरावा कोर्टात तरी माझ्या समक्ष दाखल केलेला नाहीये. तर तो आता तपासाचा भाग आहे. पोलीस त्यात तपास करताच आहेत आणि आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत. तर 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप होणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलेला आहे. शिवसेना उभाटामध्ये पुन्हा एकदा फूट पडणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. महाजनांच्या दाव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ बघायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. एकीकडे गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय तर दुसरीकडे नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. मात्र या भेटीवरती बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलंय. कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय. म्युनिसिपल कामगार सेनेचे जवळजवळ 2,500 कर्मचारी आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि महापालिकेच्या आस्थापनावरती 7,000 कर्मचारी असताना 41 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत. त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत. सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे. काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत. क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत
ते प्रमोशन लवकर व्हावे त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी. त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. तर सीएम साहेब आपल्याला म्हटले आता का भेटूया, भेट नेमकी कशासाठी असणार आहे पुढची भेट? ती भेट झालीच ना आता. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. या योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात. सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून पुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. याच मुद्द्यावरती प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थखात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित्त कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?